रोहा तालुक्यातील वरसे गावात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला। या भयंकर घटनेच्या निषेधार्थ वरसे स्टॉप ते रोहा पोलीस ठाण्यापर्यंत हजारो महिला पुरुषांनी मूक मोर्चा काढला होता। राज्यात मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील वरसे गावात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेच्या निषेधार्थ आणि लैंगिक अत्याचार नराधमाला फाशी झालीच पाहिजे या मागणीसाठी वरसे गावासह रोहा तालुक्यातील हजारो महिला पुरुषांनी मूक मोर्चा काढला होता। या मूक मोर्चात सर्व स्तरातून लोक सहभागी झाले होते। सदर मूक मोर्चा वरसे स्टॉपला सुरू होऊन दमखाडी नाका, एसटी स्टँड, फिरोज टॉकीज ते तहसील कार्यालयात पोहोचला। या ठिकाणी पोलीस उप अधीक्षक रवींद्र दौंडकर मोर्चाला सामोरे जात मोर्चेकऱ्यांचं निवेदन स्वीकारलं। यावेळी संतप्त महिला कार्यकर्त्यांनी केस फास्ट ट्रॅकवर चालवावी आणि गुन्हेगाराला कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गर्ग यांचे यावेळी सर्व पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहेत। यावेळी अत्याचारितेच्या नातेवाईकांसह हजारो मोर्चेकरी महिला पुरुषांमध्ये संतप्त आणि आक्रोश दिसून आला। यावेळी मोर्चेकरी म्हणाले की या नराधमानं एक नाही तर अनेक मुलींवर अत्याचार केला आहे। याला जन्मठेप नाही तर फाशीच झाली पाहिजे। या घटनेनं रोहा तालुक्यासह रायगड जिल्हा हादरलाय, तर मुलींसह पालकांमध्ये भीती, संतापासह आक्रोश दिसून आला। यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उप अधीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सदर मोर्चामध्ये सर्वपक्षीय, सर्व स्तरातील हजारोंच्या संख्येत महिला पुरुष सामील झाले होते। तपास करता येत नाही, सिरियस गुन्ह्याचा तपास आहे, सेन्सिटिव्ह आहे। अजून 4 महिला ज्या आहेत त्यांचा आम्ही स्वतःहून, तुम्ही तुमच्या मुलीच्या मामांनाही विचारू शकता, आम्ही त्यांना स्वतःहून संपर्क साधून सगळ्या गोष्टी रेकॉर्डवरती आणत आहोत। या गोष्टीला पुरावा तयार करणं, दोषारोपपत्र कॉन्क्रीट पद्धतीने तयार करणं, लीगल एक्सपर्टचं ओपिनियन घेणं, सायबर एक्सपर्टचं ओपिनियन घेणं, या सगळ्या गोष्टीला या कालावधी असतो, याला टाईम बाउंड नसतो साहेब। 60 दिवसाच्या आत दोषारोपपत्र सादर करण्याचा आम्हाला कायद्याने अवधी आहे। जे काय झालं ते आपल्या दिवसात तुम्ही हो, पण ते साहेब ते त्यासाठी सांगतो साहेब, त्यासाठी वेळ असतो की जे काय आहे ते आम्ही मुलीचे मामा त्यांना आम्ही नक्कीच त्यामध्ये सांगू साहेब। पण या आमच्या ह्या प्रकरणामध्ये आम्हाला उज्ज्वल निकम साहेबांची जर सरकारी वकील म्हणून नेमणूक झाली प्रशासनाकडून, तर आमच्या मुलीला आहे, आज आम्हाला सुद्धा मुली आहेत आणि तुम्ही कोणालाही उपकार मानून आले नाहीयेत कोणी, जो आपल्या मर्जीने आलेला आहे। त्याच्यामुळे तुम्ही न्याय मिळवण्यासाठी जो प्रयत्न करा त्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी सतत उभे राहणार आहोत। आम्हाला या बाबतीचं दुःख आहे का आज त्या एवढ्या मुलीवर त्याने करताना त्याला काही वाटलं नाही, लाज लज्जा, मग ह्याचा अर्थ काय आहे हा कोणालाही करू शकतो। त्यामुळे त्याला शिक्षा झालीच पाहिजे, म्हणजे झालीच पाहिजे। आज आमचे अश्रू नाही बाहेर पडले तरी चालतील, आम्हाला रडता आलं नाही तरी चालेल, पण आमचा आक्रोश ना तुम्हाला शेवटपर्यंत लाभणार। कारण आता एवढे वाढलेत प्रकरण, ज्या पुरुषाला असं वाटतं ना की बाई कमजोर आहे त्यांनी कमजोर समजू नका। ज्या वेळेला ती पेटून उठेल ना त्यावेळेला कोणी राहणार नाही, सगळं खाक होऊन जाईल। बस एवढंच मला सांगायचं आहे, त्याला फाशी झालीच पाहिजे। याचा तीव्र शब्दामध्ये निषेध केलेलाच आहे। आम्ही मूकमोर्चाच्या माध्यमातून देखील आम्ही निषेध केलेला आहे आमच्या समस्त कुटुंबाच्या वतीने। त्याच्यानंतर या रोहा तालुक्यातील माय भगिनीच्या वतीने आम्ही आज तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय आणि रोहा पोलीस ठाणे येथे मूकमोर्चाच्या माध्यमातून या घटनेचा निषेध करण्यासंदर्भात आणि जलद गतीने फास्ट ट्रॅकवर SIT स्थापन करून हे जे काही घटना घडलेली आहे याला न्याय देण्यासाठी किंवा त्या नराधमाला फाशी देण्यासंदर्भात किंवा त्याला आजन्म कारावास होण्यासाठी आमच्या परिवारातर्फे आम्ही हा निवेदन देण्यासाठी या कार्यालयामध्ये आलो होतो। तुमच्या बाजूला आणखी काही मुली असते समजते काय सांग त्याबद्दल कसं मागणं? त्या वासनाधराने नराधमांनी असे बरेचसे कृत्य केले होते या अगोदर देखील, आणि गावातल्याच काही स्थानिक जे नेते मंडळी होते त्यांनी ह्या महिलांचा आवाज दाबण्याचा किंवा त्यांच्या आईवडिलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात ते यशस्वी झाले। मात्र आमच्या बहिणीने आणि माझ्या भावाने आवाज उचलून आमच्या भाचीला न घाबरता पुढे आणून हा जो काही प्रकार झालेला आहे तो समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही शासन दरबारी प्रयत्नशील आहोत। सर, तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला की पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी दिरंगाई केली, त्या संदर्भात काय सांगा? सुरुवातीला ज्यावेळेला माझी बहीण आणि माझा भाऊ पोलीस
प्रशासनाकडे न्याय मागण्यासाठी किंवा दाद मागण्यासाठी आले होते, त्यावेळेला पोलीस प्रशासनाकडून हा मुद्दा गांभीर्य नसल्यासारखा प्रकार घडला आणि तो टाळाटाळ करण्यासारखा प्रकार घडला होता सुरुवातीला. मात्र ज्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं की हा जो प्रकार घडला आहे तो एका अल्पवयीन मुलीवर 11-12 वर्षाच्या आमच्या भाचीच्या संदर्भात घडलेला आहे आणि पॉस्को कायद्याअंतर्गत हा प्रकार घडलेला आहे, त्यावेळेला कुठे पोलीस प्रशासनाची सूत्र थोडीशी हळहळायला लागली. त्यानंतर पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन FIR नोंद केली. तुम्ही मगाशीच म्हटलंस की राजकीय दबाव या ठिकाणी उपस्थित झाला होता, तर काय पुढे पोलिसांकडे तुम्हाला काय अपेक्षा आहेत? राजकीय जो कोणी व्यक्ती असेल काय असेल ते कशा पद्धतीने कारवाई आमची तर पूर्ण मागणी आहे की त्या राजकीय पुढाऱ्याचे CDR रिपोर्ट काढून त्याचे व्हॉट्सअप कॉल किंवा फोन कॉल रेकॉर्ड काढून त्या नराधम जो काही होता त्याला जो सपोर्ट केलेला आहे त्याची देखील चौकशी करून त्याला देखील या अपराधाखाली पॉस्को कायद्याअंतर्गत त्याला देखील शासन व्हावं. प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड.